नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला काय वाटतं, भूत किंवा हे भूत पिशाचे खरोखर असतं? बरं, रिक्की देव असतो, देव असतो? मग भूत पण असेल की. बरोबर ना? एक बलाढ्य राष्ट्र आहे अमेरिका आणि तिथे भूतांचा विमा निघतो, माहिती आहे ना? भूतांचा विमा? सर्च ऑन गुगल. भूतांचा आत्म्यांचा विमा निघतो. म्हणजे आत्मा आहे, मग आत्माच भूत बनतो. आपण सनातनातून खूप साऱ्या गोष्टी शिकलोय. पण आजकाल काय झालंय, लोकांना विज्ञान म्हणजे खूप काही वाटतं, पण लोक हे विसरतात की सनातनापासूनच विज्ञान आलंय. धन्वंतरी सनातनापासून आले आणि तेच आत्ता आपण त्यांना डॉक्टर्स म्हणतो. पण ज्यावेळी तुम्ही हवा आहे परंतु ती दिसत नाही, तरीही तिच्यावर आपण विश्वास ठेवतो. तशाच पद्धतीने परमेश्वर ही एक शक्ती आहे, हे सर्वांनी मान्य केलंय. जर पॉझिटिव्ह एनर्जीज आहेत तर तिथे निगेटिव्ह एनर्जीज पण आहेत आणि हे सायन्सने पण मान्य केलंय. बिकॉज लोक, तू बघितलं असेल की बरेच वेळेला पॅरामीटर्स असतात पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीजसाठी, ज्या पॅरामीटर्सचा उपयोग केला जातो. तर बऱ्याच ठिकाणी सायंटिस्टनी या सगळ्या गोष्टी नोटीस केल्या आहेत आणि अंधश्रद्धा म्हणून नाही, पण सायन्स म्हणून या सगळ्या गोष्टींचा खूप वेळेला उलगडा झाला आहे की येस, की तिथे निगेटिव्ह एनर्जीज पण आहेत आणि पॉझिटिव्ह एनर्जीजच्या बाबतीत तर सर्वांना माहितीच आहे. सो येस, मी मानते की भूतं असतात. बरोबर, कारण जसं तुम्ही म्हटलं ना, सायन्सच्या हिशोबाने की एनर्जी कधी जात नाही, कधी नष्ट होत नाही. ती फक्त एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये जाते. येस, कन्वर्ट होते. हां, तर आपण जर हे आयुष्य जगतोय, तर ही एनर्जी आहे, तर ते कुठेतरी जात असेल. तर ह्याच्यात आपण बघायला गेलो तर आपल्या इकडे खूप त्याला अंधश्रद्धा म्हणून दाबलं जातं. पण आपण जेव्हा वेस्टमध्ये, यूएसमध्ये वगैरे जातो, तिकडे ह्याचा अभ्यास केला जातो. येस, आणि ह्याचे स्पेशली वेगवेगळे सायंटिस्ट वगैरे ह्याचा खूप अभ्यास करतात. आपल्याकडे पण सायंटिस्ट आहेत की. आता जसं मी दशमहाविद्या आणि तंत्रसाधनांमध्ये डॉक्टरेट केली, म्हणजे मी संशोधन केलं. संशोधन करणं म्हणजेच त्या गोष्टींचा उलगडा करणं किंवा डीपली जाऊन त्या गोष्टींबद्दल माहिती आहे. सेम ते तिकडे काय करताय, आत्मा काचेतून कसा बाहेर जातो, काच तडकते का, ते सगळं रेकॉर्ड करतात. सो इथे आपण खरंच तंत्र होते का सनातनामध्ये, खरंच देवांच्या शक्ती होतात का, खरंच सनातन आहे का, खरंच यंत्र तंत्र मंत्र या गोष्टींचा वशीकरणाचा काही प्रभाव आहे का, याचं संशोधन हे आपले तांत्रिक लोक करतात. हे एका प्रकारचे सायंटिस्टच. बरोबर, अगदी बरोबर. मला आहे ना, इथून सुरुवात करायची होती की तुम्ही असं काही पर्सनल हॉरर एक्सपिरियन्स अनुभवले? हो, माझ्या आईच्या बाबतीत. बरं. म्हणजे सुरुवात घरापासूनच आहे. आजही मी बऱ्याच ठिकाणी सांगतेही आणि माझ्या आईला जाऊन 15 वर्ष झाली. पण आजही 15 वर्षात 15 वेळा माझ्या आईला पाहिलं असेल. घरामध्ये माझा लहान भाऊ, त्याच्यापेक्षा एक लहान, म्हणजे 2 भाऊ आणि मी, असं आम्ही एका घरात राहिलो. एक भुतिया टाईपमध्ये घर होतं आमचं. म्हणजे व्हाईट कलरचा बंगला मोठा आणि घरामध्ये एक 7-8 रूम आणि मोठा हॉल, गुंठाभर हॉल बनवलेला आणि खूप उंच असा हॉल. आणि त्या घरामध्ये जर छोटीशी पिन पडली तरी आवाज येणारी अशी ती वास्तू आहे. तिथे आईचं जेव्हा देहांत झालं 2011 मध्ये संक्रांतीच्या दिवशी पहाटे, त्यानंतर एक वर्षभरातच सगळ्यात लहान भाऊ होता. त्या सगळ्यात लहान भावाचं लग्न करून दिलं गेलं, जी आईची इच्छा होती आणि त्या इच्छेप्रमाणे ती लग्न करून दिलं. जेव्हा त्याची मिसेस प्रेग्नेंट होती, एक लग्नाच्या 6 महिन्यानंतर ती प्रेग्नेंट होती आणि त्यावेळी अचानक रात्री संपूर्ण अंधार आहे, सर्व आपापले झोपलेले आहेत आणि सर्वजण झोपेमध्ये आपल्या स्वप्नांमध्ये होते. पण अचानक एक दरवाजा वाजतो, प्रॉपर नॉक होतं. कुणालाच ऐकू येत नाही, पण माझी जी भाऊजाई आहे जयश्री, लहान भावाची बायको, तिला ते ऐकू येतं. ती उठते, मेन डोअर ओपन करते. तिला आई वडील दिसतात आणि आई वडील तिला सांगतात की आम्हाला भूक लागली आहे. तिच्या डोक्यातच नाहीये ही गोष्ट, बिकॉज तो त्यावेळेसचा जो एनर्जी फॅक्ट असतो ना, तो एक वेगळा असतो. किचनमध्ये जाते, किचनमध्ये डब्बा काढते पिठाचा, थाळी घेते, त्यामध्ये तांब्यावरून पाणी घेते आणि पीठ मळायला सुरुवात करणार असते. किचनच्या अगदी वरच्या बाजूला माझा बेडरूम आणि भांड्यांचा आवाज येतोय. तर तो आवाज मला आला, कारण भांड्यांचा आवाज येतोय घरामध्ये. मला असं वाटलं की त्यावेळेला बरेच चोर वगैरे सुटलेले होते. तर मला असं वाटलं की आपल्या घरात कोणी घुसलं असेल, आपण घरामध्ये एवढी माणसं आहोत आणि अचानक कोणी किचनच्या डोअरने तर नाही एंट्री केली, कारण मला भांड्यांचा आवाज येतोय. म्हणून मी दबकतच खाली आले.
आल्यानंतर मला मेन डोअर ओपन दिसला म्हटल्यानंतर मी अजून थोडी घाबरली. म्हणजे आत्ता पण अंगावर काटा आला माझ्या, की तो क्षण माझ्यासाठी एवढा भयंकर होता, की घरात कोणीतरी सावली तर किचनमध्ये दिसते आहे. भांड्यांचा आवाज पण येतो आहे. इट मीन्स माझ्या मनात भूत नाही, पण माझ्या मनात चोर. मी तिथे जाऊन जेव्हा बघते, की कोणीतरी लेडीज तिथे काहीतरी करते आणि मी लाईट चालू करते, तर ती पीठ काढते आणि पाणी घेणार असते. तर मी तिला जाऊन स्पर्श करते आणि तिला विचारते, "तू काय करते?" तर ती सांगते, "मम्मी-पप्पांसाठी जेवण बनवते." मी तिला विचारते, "कोणाच्या?" तर ती म्हणते, "तुमच्या." लिटरली मी शॉक होते. तिचे मम्मी-पप्पा शिर्डीला असतात. ते एवढ्या रात्री 3 वाजता येणं शक्य नाहीये. 2 ते 3च्या टायमिंगमध्ये कोण एवढ्या रात्री येऊन जेवण नाही मागणार. तिला मी पुन्हा जोरात हलवते आणि विचारते, "जयश्री कोणासाठी जेवण बनवते?" तर ती सांगते, "अहो तुमच्या मम्मी-पप्पांसाठी." आणि मी तिला फोटो दाखवते समोर आई-वडिलांचा आणि ती जोरात किंचाळून शांत होते आणि तिला बेडरूममध्ये घेऊन गेलं जातं. तर ती माझ्या आई-वडिलांना प्रत्यक्ष पाहते. त्यांच्यासाठी स्वयंपाक करायला घेते. प्रेग्नंट आहे ती. तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल, की प्रेग्नंट लेडीजला त्यांच्या राशीनुसार आता बघा तिचं नाव जयश्री आणि माझ्या आईचं नाव जिजाबाई. अगेन हां, म्हणजे ती घरातली सून आहे. तिचं नाव जयश्री आहे आणि तुम्ही आता बघा थोडी-थोडी माझ्या आईसारखी चेहऱ्यांची छटा आहे तिची, माझ्या लहान्या भाऊजाईची. सो आम्ही आत्ता पण तिला पाहिलं, की आम्हाला थोडा फील माझी आई जेव्हा नवीन-नवीन लग्न केलं होतं तेव्हा अशी दिसायची म्हणून आईच्या जुन्या फोटोंप्रमाणे. सो ती त्या दिवसापासून जी आजारी पडली होती, लिटरली ती प्रेग्नन्सीपर्यंत खूप आजारी होती. म्हणजे आम्हाला तिला खूप ठिकाणी घेऊन फिरावं लागलं होतं, पण ती सहनच नाही करायची. म्हणजे तिला ती भीती तिच्या मनात बसली. शेवटी तिने काय केलं, जेव्हा डिलिव्हरीला गेली त्यानंतर ती पुन्हा त्या घरात आलीच नाही. आता ते मुंबईला शिफ्ट झाले. बरं तेवढा एक किस्सा झाला असेल तर गोष्ट वेगळी आहे ना. घरामध्ये सर्वजण आहेत. तिच्या हा जो इन्सिडेंट झाला त्या इन्सिडेंट नंतरच्या परत काही 15-20 दिवस महिन्याभरानंतर अमावास्या होती आणि त्या दिवशी घरामध्ये सर्वांना अचानक आकस्मिक रात्री 2-2:15च्या वेळेला सर्व घरभर घुंगरांचा चालायचा पळायचा आवाज यायला लागला. माझी आई मोठ्या-मोठ्या पट्ट्या घालायची. त्याला घुंगरं असायची, बोलके घुंगरं म्हणतात त्याला आणि ते बोलके घुंगरं घरभर वाजत होते. खाली त्यांना वाटत होतं, की वरती आवाज येतोय, मला वाटत होतं, की खाली आवाज येतोय. पण मला हे माहिती, की ह्या दोन्ही मॉडर्न आणि ह्या दोघींच्या पायात एवढ्या मोठ्या पट्ट्या असणं शक्य नाहीये. सो त्याच्यामुळे जेव्हा सर्वजण खालची माणसं वर येऊन बघताय आणि मी वरतून खाली येऊन बघते. पट्ट्यांचा आवाज कुठून येतोय? सगळे जेव्हा एकत्र होऊन पाहतोय आम्ही, तर आम्ही खाली आलो, की पट्ट्यांचा आवाज वरती जायचा घुंगरांचा. आम्ही वरती गेलो, की घुंगरांचा आवाज खाली यायचा. ती तर माझी सगळ्यात लहानी भाऊजी म्हणजे अक्षरशः रडायलाच लागली. घरात कोणीतरी आहे, घरात कोणीतरी आहे, अशीच हे करायची आणि तू खूप वेड्यासारखी रडायला लागली होती. आम्ही तेवढ्या रात्री मामांना फोन केला, मामांना बोलवलं. मामांनी संपूर्ण घर सर्च केलं. जिकडे-जिकडे मामा जायचे तिकडे-तिकडे घुंगरांचा आवाज जायचा. बरं कोणाच्या खिशात असतील, चिमणी असेल किंवा घुंगरू कुठून आलं असेल, पडलं असेल. मी डान्सर असल्यामुळे माझ्या घरात घुंगरं होती. तर ते घुंगरांचा आवाज वेगळा असतो. हा पट्ट्यांचा बोलक्या घुंगरांचा आवाज होता. आणि तो आवाज घरात सगळ्यांना येत होता. एका माणसाला नाही, घरात असलेल्या 5ही माणसांना येत होता. प्लस आता मामा 6वे आले होते, त्यांनाही तो आवाज येत होता. ते जिकडे जाणार तिकडे घुंगरं वाजत होते. तेव्हा माझ्या मामांनी सांगितलं, की तुमच्या आईचा तुमच्यात आणि या घरात खूप जीव होता. आणि दॅट्स वाय ती अजूनही घरात आहे. आत्ताही आहे. याचं खूप मोठं जिवंत उदाहरण म्हणजे जेव्हा त्या घराचा व्यवहार किंवा त्या घराशी रिलेटेड कुठली गोष्ट करण्याचा कोणी प्रयत्न केला, तर माझ्या आईने खूप मोठा फटका दिला. या फटक्यामुळे माझी 2 नंबरच्या भावाची मिसेस कोजागिरीच्या दिवशी तिने घरामध्ये स्पष्टपणे माझ्या आईला पाहिलं. जागेवर तिला माहीत नाही काय असा झटका आला, की ती पॅरालाइज झाल्यासारखी पडली. कोजागिरीला जी पडली, ती लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येच्या दिवशी ती शांत झाली. आणि सगळेजण आजूबाजूचे लोक सांगतात, की तिने शेवटपर्यंत इशारा करत राहिली. जेव्हा तिला हे वाटत होतं, की ती माझ्या आईच्या फोटोकडे इशारा करत होती, की मी त्यांना पाहिलं. मम्मी, मम्मी म्हणून ती इशारा करतात. ती शांत झाली. आजही भावाला घरामध्ये माझी आई तर दिसते, परंतु आता त्याची बायको पण दिसते.
बाप रे. सगळ्यांना सांगतो, मनमाडमध्ये तुम्ही कधीही स्टेशनजवळ, मनमाड स्टेशनजवळ अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर भारतनगर म्हणून एरिया आहे. त्याच्या शेजारीच श्रावस्तीनगर आणि भारतनगरच्या सेंटरला आमचं घर आहे. आणि आजही त्याला भुतिया बंगला म्हणून सगळेजण पाहतात. रात्री 7 नंतर तिथे ओट्यावर जाऊन बसायची पण कोणी हिंमत नाही करू शकत. कारण की संपूर्ण लाईट्स बंद असो चालू असो, तुम्हाला त्या घरात सावल्या दिसतात. तुम्हाला त्या घरामध्ये कोणीतरी चालण्याचा आवाज येतो. आणि आजही त्या घराच्या विक्रीशी कोणी जर काही प्रयत्न केला तर त्याला मोठा फटका बसतो. आणि हे फटके भावाने तर घेऊन झालाच. कारण ती जाण्यामागे मोठं कारण होतं की आईचा जीव त्या घरात होता, मुलांमध्ये होता. पण माझा हा 3 नंबरचा जो भाऊ होता विकास, त्याला नेहमी वाटायचं की हे घर विकून आपण कुठेतरी मुंबई, पुणे वगैरे शिफ्ट व्हावं. एवढ्या मोठ्या घरात तिन्ही फॅमिलीज आपण एकत्र राहणे, ते दोघांच्या फॅमिलीज, मी, सगळं असं एकत्र राहणं. आता त्यांना लेकरं बाळं होती, सगळे एकत्र राहणं थोडंसं त्यांना कंजेस्टेड सारखं वाटणार होतं. घर खूप मोठं होतं, तिथे 10 फॅमिली राहू शकतात आजही. पण एक मॉडर्न असताना मुंबईची बायको आणि थोडंसं मग ते जीन्स टी शर्ट्स वगैरेचे लुक्स आणि रात्री त्या नाईटीज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथे शक्य नव्हत्या. आणि शिंदे फॅमिलीतल्या सुना तसं राहणं तिथे योग्य नव्हतं. म्हणून त्यांना नेहमी वाटायचं की आपण कुठेतरी वेगळीकडे जावं. म्हणून माझ्याकडनं तर असा एक प्रसंग माझ्यासोबत घडवला की त्यावेळी मी ते हक्क सोड लिहून दिलं त्या घराचं. मी सांगितलं, हक्क सोड तुला लिहून देते, परंतु मी घर विकू नका. सेम सगळ्यात लहान भाऊ होता, त्याच्या बायकोला आणि त्याच्या मुलाला अक्षरशः या विकासने किडनॅप केलं. यांना डांबून ठेवलं, बायको मुलाला. आणि त्या विकासने कुणाला धमकी दिली की तू जर घर नावावर नाही केलं तर तुला तुझी बायको पोरं परत दिसणार नाहीत. अशा पद्धतीने त्याने ते केलं. आणि त्या लहान्या कुणालकडनं सुद्धा जबरदस्तीने घर नावावर करून घेतलं. आणि बहीण तर लांब राहते. सो या विकासने त्याच्या बायकोने प्लॅनिंग केला की हे घर विकायचं आणि मुंबईला जाऊन राहायचं, असा प्लॅनिंग केला. आणि 15च दिवसामध्ये कोजागिरीला माझी आई साक्षात तिला दिसली आणि माझ्या आईने हा फटका दिला. याच्यापेक्षा मोठं रहस्यमय मला काही वाटत नाही. कारण ज्याने ज्याने आत्तापर्यंत घर विकायचा विचार केला त्याच्यासोबत ह्या घटना घडल्या. सो आम्ही तरी विचार नाही करत, पण ती गेल्यानंतर सगळेजण घाबरून होते. तरीही विकास या प्रयत्नात असतो की घर विकावं, घर विकावं, घर विकावं. आज एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीचा वारसदार एकटाच आहे, कारण सगळ्यांनी ज्याचे त्याचे हक्क सोडून दिले. कारण आम्हाला आमच्या आईवडिलांच्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीपेक्षा जास्त पैसा नाही वाटला कधी. सो आम्ही सहज सोडून दिलं. पण आज घरामध्ये एका भाकरीला पीठ किंवा चम्मचभर तेल सुद्धा नाहीये, अशी परिस्थिती माझ्या आईने केली. मग कशावरून हा प्रश्न सार्थकीने लागत की या जगात भूत असतात. मी भूत नाही म्हणत, पण पवित्र आत्मे पण असतात. आणि कितीही मोठा तांत्रिक आणला, कितीही मोठा मांत्रिक आणला किंवा कितीही मोठा बाबा आणला तरी माझ्या आईला त्या घरातून काढणं शक्य नाही. कारण ती स्वतः एक शिवभक्त होती, एक देवी भक्त होती. शाक्त भैरव भक्तांपैकी एक होती माझी आई. आणि त्यामुळे तिला तिथून बाजूला करणं ते कधी शक्य झालं नाही. मी जर तंत्र साधनेमध्ये या सगळ्या गोष्टी केल्या तर मी पण प्रयत्न करून पाहिला असेल ना. पण माझ्या आईने सांगितलं होतं की काहीही झालं तरी मी या घरातून जाणार नाही. कारण तिची शेवटची इच्छा होती की माझ्याच घरासमोर माझ्या शरीराची समाधी करावी. परंतु तसं केलं गेलं नाही. आणि तिने हे केलं. आणि वडिलांनी ठरवलं होतं की आई गेली की बंगला विकायचा आणि यांची त्यांची सोय करायची. पण आईच्या 13व्या दिवशी आई माझी वडिलांना पण घेऊन गेली. बाप रे. 13व्या दिवशी. हो. आणि काही वर्षात 13व्या वर्षी भाऊ जायला. हे खूप अंकांचा पण विचार केला तर खूप रहस्यमय आहे. खूप जण मला सगळेजण म्हणतात की तुम्ही एवढं बघता, सगळीकडे जाता, तुम्ही एवढं म्हणतात लोक स्पिरिच्युअल पर्सनॅलिटी आहात, तर तुम्ही हे करा. बघा, तुम्ही त्या घरामध्ये मी जेव्हा जेव्हा जाते तेव्हा एक वेगळं चैतन्य असतं. आणि मी आता तर त्या घरी जाणं 2 वर्षापासून सोडून दिलंय. म्हणजे तिच्या डेथ नंतर मला जेव्हा ते घरामध्ये जाणवलं की यांचं इंटेन्शन काय होतं. सो मला माझ्या आईने शेवटचं तेच वाक्य सांगितलंय की जो हे घर विकायचा प्रयत्न करेल मी त्याला बर्बाद करून टाकेल. आणि आजही मी लिटरली की जे मी स्वतः माझ्या आईला समोर पाहिलं आणि माझ्या आईने मला हे सांगितल्यापासून मी कानाला खडा लावला. ते घर आई तसंच पडू दे, तुझ्यासाठी राहू दे,
पण आम्ही त्या घराकडे वर डोळे करूनही पाहणार नाही. पण आम्हाला एवढं सामर्थ्य दे की आम्ही तसं दुसरं बांधू शकू, तसं घेऊ शकू. आणि तिने तेवढं सामर्थ्य दिलं. आज 4 शहरात स्वतःची 4 घरं असणं म्हणजे ती 4 खूप आशीर्वादाशिवाय मोठी वेगळा गोष्ट आहे. कारण खूपदा असं होतं ना, की जे आपला माणूस तर निघून जातो, पण त्याचा तिकडे जीव अडकलेला असतो येस. आणि काही-काही गोष्टी जे त्याच्या मनानुसार होत नाही, तर ते मुक्ती देत नाही त्याला आणि आणि मग ते गेल्यानंतरही ते चुकीच्या गोष्टी होत राहतात, होत राहतात. मे बी ते सहन नसेल झालं त्यांना. जसं तुम्ही बोललात, की ते शिवभक्त होते. आणि तिचा मुक्तीचा खूप जणांनी जे माझे गुरु आहेत बडे अघोरी बाबा, त्यांनाही ही गोष्ट सांगून पाहिली, की असं-असं आहे माझ्या आईच्या आत्म्याला कधी मोक्ष नाही मिळणार का? तर त्यांनी सांगितलं तिची शेवटची इच्छा काय आहे, की माझ्या 4ही लेकरांनी एका घरात हे घर त्यांच्यासाठी बांधलं होतं ना. प्रत्येकाचे 4 वेगळे रूम, किचन्स आहे, वरती किचन आहे, रूम्स आहे, खाली किचन आहे, रूम्स आहे. 4ही परिवार एकत्र या घरात नांदू शकतात. ते 4 जण या छताखाली आले ना, त्या दिवशी मला मोक्ष मिळेल. परंतु हे कधीच शक्य नाही. कारण हे 4 डोके 4 बाजूला गेले, की ते पुन्हा एकत्र येणं शक्य नाहीये. त्यामुळे मला हे माहिती आहे खूप चांगलं, की तिला मोक्ष मिळणं पण शक्य नाही. पिंडदान केलं मी पिशाच्य मोचन घाटावर जाऊन तिच्या नावाचं. पण तरीही तेव्हाही मला तिने साक्षात येऊन सांगितलं, की "तू कितीही प्रयत्न कर. माझी इच्छा पूर्ण झाल्याशिवाय मी जाणार नाही." बापरे! पण आज त्यांचाच आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. हो, मी एक पॉडकास्ट केला रिक्की. तो पॉडकास्ट केला त्यामध्ये मी आईच्या बाबतीमध्ये सगळं सांगितलं. जेव्हा मी रडले, कुणीही आपल्या आईबद्दल जेव्हा सांगतं ना, तेव्हा त्यांना रडायला येतं. तर माझी आई, मी जेव्हा गावी गेले होते त्या पॉडकास्ट नंतर, तर माझी आई साक्षात मला दिसली आणि माझी आई साक्षात मला तेव्हा म्हणाली, की "रडून बोलशील ना, तर मी तुला परत दिसणार नाही बरं का. तू सत्य सांगतोय ना, मग तुला सत्य बोलावं लागेल." म्हणून मी बऱ्याच वेळेला रडणं पण इग्नोर करते. आता मला खूप भरून आलंय, की एवढं भयंकर घडतंय, आपण सगळं बघतोय, पण आपण काहीच करू शकत नाही. बट आपण कितीही प्रयत्न केला, तरी त्या 4 डोक्यांना एकत्र आणणं शक्य नाहीये, कारण प्रत्येक आपापल्या स्वार्थामध्ये गुंतलेला आहे. सो इट्स व्हेरी रहस्यमयी आणि कॉम्प्लिकेटेड घटना आणि तेवढंच भीतीदायक पण. अजूनही त्या घरात कोणीही एकटं रात्रीचं झोपू शकत नाही. बापरे! मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे. तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.